गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सनसेटचा टाइम झालाय. आम्ही जस्ट 5 मिनिटं लेट झालोय, तरी पण आम्हाला जरा सनसेट एकदम म्हणजे पीक पॉईंटवर दिसायला तो मी तुम्हाला पटकन दाखवतो, बघून घ्या तुम्ही. आता मी तुम्हाला आनंदी विला कुठं आहे, कसा आहे याची सगळी माहिती देतो. पण म्हणलं बाबा व्ह्यू चांगला दिसायला तर तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. व्ह्यू बघा एकदम मस्त. मित्रांनो, आता ह्या बागेमध्ये पाणी सोडायची त्यांनी व्यवस्था कशी केली मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे बिल वगैरे सगळं झालंय आपलं. टोटल बिल आपलं झालं. गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही एक ट्रिप प्लॅन केले. तर आम्ही जातोय पुण्यामधून अलिबागला. तर याच्यासाठी आम्ही एक झूम कार सुद्धा बुक केली आहे. तर त्या झूम कारचा मी तुम्हाला रिव्ह्यू देईन की प्रोसेस कशी असते, काय असते, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. तर आत्ता वाजलेत 8. प्लॅन तर होता आमचा की सकाळी 6 वाजता उठायचं आणि 6:30पर्यंत सगळं आवरून निघायचं, असा प्लॅन होता. पण ते आम्हाला झालं नाही. म्हणजे फॅमिलीमुळं थोडं इकडं तिकडं होतंयच, प्रत्येकाचं होतंय. आता बऱ्यापैकी आमचं आवरले, ऑलमोस्ट आवरले. तर आम्ही आता ती झूम कार पिक करायला जाणार आहे. हडपसरच्या इथंच आहे. निसान मॅग्नाईट गाडीचं नाव आहे. मग ती गाडी घेणार आहे आम्ही. आणि त्याच्यानंतर आमची जी जर्नी आहे ती आहे 184 किलोमीटर्स, म्हणजे अराऊंड 200 किलोमीटर्स म्हणा. तर आम्हाला जायला एक 3 ते 4 तास लागतील. आता प्लॅन असा आहे की गाडी घ्यायची आणि गाडीत बसून डायरेक्ट आपण आपल्या डेस्टिनेशनला जायचं आहे. मधी जर मी नाश्ता करायला वगैरे किंवा ब्रेकफास्ट म्हणा किंवा पाण्याची बॉटल कॅरी करायला वगैरे असं कुठं जरी थांबलो मी, तर मी तुम्हाला रस्ते कसे जायचे, कुठल्या रूटनं आम्ही चाललोय ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेन जर पॉसिबल झालं तर. नाहीतर मी तुम्हाला डायरेक्ट डेस्टिनेशनला नेतो अलिबागला. आणि तिथे मी मस्तपैकी होमस्टे बुक केला आहे. त्या होमस्टेबद्दल तुम्हाला माहिती देतो. म्हणजे होमस्टे कुठं आहे, की बाबा बीचच्या जवळच आहे की कुठं आहे. म्हणजे होमस्टेचं लोकेशन एकदम ब्युटिफुल आहे. म्हणजे नारळाची झाडं वगैरे एकदम मस्त आहे. परत त्यांचं खायचं वगैरे, लंच वगैरे, ब्रेकफास्ट ते कसे प्रोव्हाइड करतात, मेनू काय काय आहे. परत जर फॅमिली गेली तर त्यांना ते म्हणजे ओके आहे का राहायला, म्हणजे सगळ्या पद्धतीनं सगळं पार्किंग वगैरे ते सगळं डिटेल मी तुम्हाला सांगेन. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा, मी तुम्हाला नेतोय आता तिकडे. मित्रांनो, आपल्याला ज्या लोकेशनला यायचं होतं त्या लोकेशनला आपण आलोय. आणि सनसेटचा टाइम झालाय. आम्ही जस्ट 5 मिनिटं लेट झालोय, तरी पण आम्हाला जरा सनसेट एकदम म्हणजे पीक पॉईंटवर दिसायला तो मी तुम्हाला पटकन दाखवतो, बघून घ्या तुम्ही. हे वातावरण आहे इथलं. हा आपला सनसेट. हा बीच आहे पूर्ण, जिथं आपण जे हॉटेल बुक केलं आहे, जो विला बुक केला आहे आपण, त्या ठिकाणी आपल्याला ही सनसेटची सुंदरता बघायला मिळते. वा, काय सनसेट आहे. म्हणजे पुण्यातून आम्ही सकाळी म्हणजे किती एक 9-10 वाजता निघालेलो आणि आत्तापर्यंत म्हणजे आता ऑलमोस्ट 5 ते 6 वाजलेत. आम्ही फक्त गाडीच मारत होतो. म्हणजे आमचा दिवसभर म्हणलासा तरी आमचा ह्याच्यातच गेला आहे, ड्रायव्हिंगमध्येच गेला आहे पूर्ण दिवस. पण हे 5 मिनटाचं फक्त जे हे आहेत, क्षण आहेत, हे 5 मिनटाचं क्षण बघितल्यावरच आता हे सगळं वर्थ इट वाटायलं. तर या सनसेटच्या पॉईंटवर मित्रांनो आपण आलोय. म्हणजे एवढा भारी सीन आहे हा की फक्त नुसतं बघतच बसावं असं वाटतंय. असं म्हणजे एवढं ड्रायव्हिंग करून आलोय आणि एवढं थकवा वगैरे मला काहीच वाटणं झाला हे समुद्र बघितलं. हे बघा, आता सध्या जरा मी पायात वगैरे घालायला काय आणलं नाही. हे सगळे शूज आणि स्लिपर्स सगळे आपल्या खराब होऊन जातील. फक्त आपण आता एन्जॉय करणार आहे. इथं वरती चेअर्स पण ठेवल्यात. थांबा मी तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला वरती चेअर्स आहेत. एक थोड्या वेळानंतर मस्तपैकी जेवण वगैरे करून
तिने सांगितलं 10 ते 11पर्यंत इथं लाईट्स वगैरे असतात आजूबाजूला. आणि इथं बसून तुम्ही जेवण वगैरे करून निवांत आल्यानंतर टेबल आहेत, तिथं खुर्च्या आहेत, काहीतरी स्नॅक घेऊन किंवा चहा जरी त्यांनी दिला तर तो चहा पीत तुम्ही तो पूर्ण सगळा समुद्राचा व्ह्यू बघत बसू शकताय. आणि तुम्ही तुमच्या लाईफवर गप्पा मारा, तुमच्या क्लोज फ्रेंडबरोबर किंवा तुमच्या सोबतीबरोबर तुम्ही गप्पा गोष्टी करत हा सीन बघत राहा, नुसता बघत राहा. म्हणजे तुमची मुवमेंट आणि तुमची मेमरी खरंच तयार होणार इथं बघत तुम्ही. हे म्हणजे हे पूर्ण तिकडे सगळी नारळाची झाडं, तिकडे डोंगर वगैरे आहेत, तिथं नाव वगैरे दिसते तुम्हाला. हा एवढा सगळा बीच आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हा सनसेटचा व्ह्यू जो आहे तो तुम्हाला कसं वाटायला मित्रांनो, मला कमेंटमध्ये फक्त तुम्ही सांगा. तर मी आता म्हणजे सनसेट वगैरे बघून जेवून आता संध्याकाळी मस्त गप्पा गोष्टी करत बसणार आहे इथं बघत. आणि सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की हा आनंदी होमस्टे कसा आहे, कुठल्या लोकेशनला आहे, त्याचे ओनर कोण आहेत, परत त्यांचे खायला मेनू कुठले कुठले आहेत आणि काय काय तुम्ही गोष्टी तिथं करू शकताय, त्यांची बाग कोणती आहे, बागेमध्ये कोणकोणती झाडं आहेत आणि कशा प्रकारे बाग आहे, ती कुठे आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्यासोबत राहा तुम्ही. आता मी सनसेट एन्जॉय करतो. वाटलंच तर संध्याकाळी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो संध्याकाळी कसा व्ह्यू दिसतोय. फक्त लाटांचा आवाज आणि पांढऱ्या शुभ्र लाटा दिसणार, ते मी तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. चला आता आपण एन्जॉय करूया आणि मी तुम्हाला सकाळी भेटतो. आता आपण म्हणजे अलिबाग साईडला आलेलो. आता इथं मुरुडमध्ये हा आनंदी विला आपण बुक केला होता. इथं मागं बघू शकताय आपण आपल्या इथं गाड्या पार्क केल्यात. आता मी तुम्हाला आनंदी विला कुठं आहे, कसा आहे याची सगळी माहिती देतो. हाच आहे तो आनंदी विला. तर याच्यामध्ये आतमध्ये बघूया आपण कसं काय काय. तर आता आपण हा जो गेट आहे इथं तुम्ही गाडी पार्क करू शकता किंवा जर एक्स्ट्रा गाड्या असतील तर इथं गाड्या लावायची सोय आहे. तर आपण इथून असं आत जाऊया. इथून हा एंट्रन्स आहे. तर पुढच्या साईडला ओनर राहतात आणि मागच्या साईडला तुम्हाला जे काही तुमच्या रूम्स किंवा ब्रेकफास्टचे जे टेबल्स आहेत ते तुम्हाला या साईडला दिसतील. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आपल्या समुद्र किनाऱ्यावर. तर इथं आनंदी होमस्टेवरून आता जस्ट आपण निघालो आहे. पण इथला व्ह्यू बघा तुम्ही. रात्रीचं तुम्हाला एवढं दिसणार नाही पण हा व्ह्यू बघा, म्हणजे किती भारी व्ह्यू आहे. एकदम म्हणजे कोकणची वाईब त्या. इथं मस्तपैकी आड आहे साईडला, डाव्या साईडला आपल्या. आणि ही उंच उंच झाडं, नारळाची सुपारीची झाडं, आई शपथ. आणि इथं मोगऱ्याची झाडं आहेत, कुठली वेगळी झाडं आहेत. परत त्यांनी त्यांच्या होमस्टेमध्ये वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये त्यांनी अशी वेगवेगळी झाडं लावलीत. ते असलं भारी वाटते लुक. हे बघा आई शपथ, म्हणजे एखादा बाबा इथं पिक्चरच काढावा. काय कुठलं शूटिंग करायला पाहिजे, काय DSLR घेऊन फोटो काढायला पाहिजेत, असला व्ह्यू आहे जबरदस्त. जंगल सफारीमध्ये कसं काय दाखवतात बघा की बाबा एखादा वाघ वगैरे यालाय किंवा ॲनाकोंडा पिक्चरचा काहीतरी शूटिंग वगैरे चालू असते बघा, हे तशा टाईपमध्ये अशी वाईब दिसायले. मी आता तुम्हाला अँगल फिरवून दाखवला असतो, 1 मिनिट दाखवतो. ही वर बघा रे, नुसती उंच झाडंच आहेत. हे म्हणजे साईडला पण तुम्हाला तसंच दिसेल आणि ह्या साईडला पण तुम्हाला तसं दिसेल. आणि मधनं जो
मधनं जी पायवाट गेली आपली, 100 पावलाची पायवाट आणि तुमचा समुद्र. म्हणजे आता प्रत्येकाचं स्वप्न असते की बाबा अशा ठिकाणी आपलं फार्म हाऊस असायला पाहिजे. कवातरी शनिवार रविवारी येऊन मस्तपैकी तुम्ही आपल्या फार्म हाऊसवर राहून असं मस्तपैकी जगायला भारी वाटेल. कोणाला भारी वाटणार नाही. आला बाबा, बसला मस्तपैकी, रविवारचं सकाळी उठला, चहा मारला आणि चालला समुद्र बघायला. मस्त खुर्च्या टाकल्यात तिथं आणि चला आपण पण आता तसंच काहीतरी फील घेऊया. आपण समजून घेऊया की आपलाच फार्म हाऊस आहे बाबा, आपणच बांधलाय आणि आपण पण आता चहा घेऊन आता फिरायला चाललोय असं म्हणूया. चला मी दाखवतो तुम्हाला. आणि हां, आनंदी होमस्टेच्या ज्या काही रूम्स आहेत, ज्यावरती त्यांच्या काहीतरी 2 रूम्स आहेत अवेलेबल. 2 म्हणजे 2 नाही, त्यांचे प्रकार 2 आहेत. एक स्टँडर्ड आहे आणि एक डिलक्स रूम आहे. तर त्यांच्या ज्या प्राइसेस आहेत तर त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा प्राइसेस पण व्हॅरी होतात सीझननुसार. तर मी तुम्हाला मोस्टली त्यांचा नंबरच देईन, म्हणजे तुम्हीच त्या गोष्टी डिस्कस करू शकता. मित्रांनो, आता ह्या बागेमध्ये पाणी सोडायची त्यांनी व्यवस्था कशी केली मी तुम्हाला दाखवतो. हा एक सिमेंटचा त्यांचा एक कट्टा आहे आणि प्रत्येक म्हणजे जर आता इथं नारळाचं झाड असेल, इथं जर नारळाचं झाड आहे समजा, हे नारळाचं झाड आहे आपलं, ओके. तर आता इथं पाणी द्यायचं असेल तर इथली एक वीट आहे, ही एक फक्त वीट काढली की इथं सगळं पाणी येते, ठीक आहे. तर ही इकडून आले बघा, म्हणजे त्यांचा जो मेन घर आहे, त्यांचा जो व्हिला आहे, तिथून त्यांनी ही मोटरीमधून पाण्याची सोय केली आहे आणि त्या कट्ट्यांमधून असं पाणी येते. म्हणजे तुम्हाला कुठल्या झाडाला कुठल्या जागेमध्ये पाणी सोडायचं आहे त्या ठिकाणी फक्त जाऊन तुम्ही ही वीट काढू शकता मित्रांनो. आणि ही वीट काढली की इथं सगळं पाणी भरून जाईल. तर इथं पाणी ते काढलेलं आहे, मी तुम्हाला ते दाखवतो. तर तुम्ही बघू शकता इथं वीट काढलेले, इथून हे एवढं पाणी भरणार. आता आपण बघतोय इथले आले ते काका, ते आता वरचे जे नारळाचे वाढलेले जे ढापे आहेत ते सगळे त्यांनी वरती जाऊन पडतायत. आता तुम्ही याची हाईट जर बघितला तर ही हाईट बघा केवढे खूप आहे. म्हणजे एवढ्यावरती जाऊन काढणं हे पण वैशिष्ट्य आहे. ह्या लोकांना त्याची सवय असते, त्याच्यामुळेच त्यांना जमतं ते. चला, तर आपण बऱ्यापैकी आलोय. इकडं आजूबाजूला पण फक्त सगळी नारळाचीच झाडं आहेत. इथं मस्तपैकी पाणी आलंय, हे झाडांना पाणी देत आहेत. मोटरीच आहे का पाणी? ओके ओके. तर समुद्र किनाऱ्याच्या साईडला गोड पाणी हे मिळणं हे पण महत्त्वाचं असते. पण इथं पाण्याचा काही तुटवडा नाही, भरपूर पाणी. एवढी बाग आहे म्हटल्यावर पाणी लागतंच, पाणी हे लागतंच. आणि हे बघा, हे डाव्या साईडला तुम्हाला दिसत असेल, इथं डाव्या साईडला पण त्यांनी वॉशरूम्स घेतलेत, म्हणजे करून ठेवलेत की बाबा कोणी पण गेलं खेळायला समुद्रात आणि वाळू वगैरे पाय वगैरे घाण झाले तर तसंच रूममध्ये जायला पण आपल्याला पण नको वाटते. इथल्या इथे तुम्ही मस्तपैकी तुमचे पाय हात वगैरे धुवून मस्तपैकी तुम्ही चकचकीत होऊन तुमच्या रूमवर जाऊ शकताय. हे बघा, आपली 100 पावलं आपल्या फार्मस्टेमधनं आलो आपण, होमस्टेमधनं आलो आपण. आणि हे बघा, अरे बापरे, समुद्र किनाऱ्यावरच डायरेक्ट आपण. काय लाईफ आहे रे बाबा. मला आता इथं आठवडा नाही 2-3 आठवडे राहू वाटाले. खरं तेवढा टाईम नाही आपल्याकडे. जेवढा टाईम आहे त्या टाईममध्ये एन्जॉय करूया. हे बघ, रात्री भरतीचा टाईम होता त्यामुळं पाणी जास्त वाढलंय. हा, हे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकूनच मनाला शांत वाटते. असं एक म्हणजे
ASMR व्हिडिओ माहिती काय झोपताना सगळी लावतात बघा, कोण पाऊस किंवा विजा पडत्याला आवाज ऐकत झोपतोय, तसं हे समुद्राचा आवाज पण कुणाला पण ऐकत ऐकत इथं झोप येईल मस्त. हा हा. आणि साईडला ज्या बागेतनं आपण आलो ती बाग तुम्हाला दाखवतो. काय व्ह्यू आहे रे, सूर्याची किरणं मस्तपैकी यातनं पडाल्यात. फोटो वगैरे मस्त आहे ना. आता मी पहिला फोटो काढतो आणि नंतर तुम्हाला घेऊन जातो त्या रूमवर. मित्रांनो, मी काय शूट करणार नव्हतो, तरी पण म्हटलं बाबा व्ह्यू चांगला दिसायला तर तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. व्ह्यू बघा एकदम मस्त, सूर्योदय झालाय. इकडकणी नारळाच्या झाडात अशी सूर्याची किरणं मस्त आल्यात आणि काही लोक क्रिकेट खेळाल्यात. मस्त मजा चालू आहे. त्याच्यामुळं शनिवारी रविवारी घरात बसू नका मित्रांनो. माझे पण मित्र आहेत, या म्हटलं की येत नाहीत, तर प्रत्येकाने यायला पाहिजे, फिरायला पाहिजे. तर अशी मजा आहे, एक मेमरी तुमची क्रिएट होते. एवढंच सांगायचं होतं म्हणून परत व्हिडिओ केला. तर चला आपण काय करूया, रूमवर जाऊया आता, आवरूया पटदिशी आणि आवरून आपल्याला तुम्हाला ते आनंदी होमस्टे दाखवतो आणि मग आपण पुण्याला निघूया. चला. तर मित्रांनो, आता मस्तपैकी आम्ही पोहे आणि उपीट खाल्लंय आणि आता मस्तपैकी आम्ही गरम गरम चहा पितो. इथं मस्त स्वामी समर्थांचं दर्शन घेत आता आम्ही चहा आणि नाश्ता करतोय. तर चहा नाश्ता झालं की मी तुम्हाला रूम्स दाखवतो आपल्या. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता जिथं आम्ही राहिलो त्या रूम्स दाखवतो. इथून तुम्ही ह्या साईडने तुम्ही एंटर कराल आणि इकडे एंटर करून आला की तुम्हाला इथं पायऱ्या दिसतील आणि वरच्या मजल्यावर त्यांच्या रूम्स आहेत. तर इथून आपण तुम्हाला जाऊया आणि दाखवूया त्या रूम्स. तर इथं बघितला तर इथं ह्या अशा रूम्स आहेत. ह्या रोला माहिती नाही किती रूम्स आहेत, पण एक ऑलमोस्ट 5-6 रूम असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण ही रूम घेतलेली. ओके, तर दाखवतो मी तुम्हाला ही रूम कशी आहे. हे बघा, इथं मस्त स्विच बोर्ड वगैरे आहेत. वरती POP मध्ये लाइटिंग वगैरे सोडले, फॅन अवेलेबल आहे, कपड्यांचे हुक्स आहेत. हा आपला बेड आहे. त्याच्यानंतर AC पण सुविधा आहे. इथं AC आहे, मिरर आहे. तुम्हाला जर आवरून तुम्हाला बीचवरती जायचं असेल तर इथून आवरून तुम्ही जाऊ शकताय. आणि त्याच्यानंतर इथं त्यांनी केटल पण ठेवले आणि टी बॅग्स पण ठेवले. कोणाला सकाळी लवकर उठून चहा प्यायचा असेल तर ते तुम्ही पिऊ शकता इथं. आणि इथून तुम्ही बघू शकताय पलीकडे तुम्हाला जे नारळाची बाग आहे, नारळाची झाडं जी आहेत किंवा उगवणारा सूर्य जो आहे तो बऱ्यापैकी इकडून तुम्हाला दिसून येईल. आणि तर अशी रूम आहे. थोडेफार यांनी डेकोरेशन वगैरे केलंय रूमला आणि साफ आहे रूम, असं काही प्रॉब्लेम नाही. दोघांच्यासाठी, कपलसाठी किंवा फॅमिली किंवा एक 1 किड आहे त्यांच्यासाठी एक रूम इनफ आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला यांचं बाथरूम दाखवून देतो. इथं वेस्टर्न टॉयलेट आहे, पाणी पण 24 तास असतं आणि वॉश बेसिन इथं आहे. त्यांचा जो गिझर आहे तो गिझर पण अवेलेबल आहे. गरम पाण्याची सुविधा आपल्याला अवेलेबल आहे. तर ते इथं शॅम्पू, सोप वगैरे सगळं देतात आपल्याला, कोलगेट्स वगैरे अवेलेबल करून. आणि हा एवढीच रूम आहे. आणि पाण्याच्या बॉटल वगैरे त्यांनी देतात, तुम्हाला जसं लागेल तसं आहे. तिथं पाण्याची पण व्यवस्था आहे. आणि ही अशी रूम आहे. तर आम्हाला तर ही रूम एकदम मस्त वाटली, ओके वाटली. झोपण्यामध्ये किंवा कशामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आजूबाजूला कोणताही दंगा नाही. त्यामुळे तुम्ही इथं निवांत राहू शकता. आणि जरी तुम्हाला काही इश्यू आला तरी तुम्ही ओनरना कॉल करू शकता आणि त्यांना उत्तर देऊ शकता. आणि इथं फक्त एक इश्यू येतो की जेव्हा तुम्ही इथं राहता, आत रूममध्ये येता, तर तुमच्या मोबाईलला नेटवर्क येत नाही. त्यामुळे त्याचा पण काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांचा जो हे आहे, त्यांनी ब्रॉडबँड घेतलेला आहे इथं नेटसाठी. तर त्यामध्ये ते तुम्हाला पासवर्ड वगैरे देऊन देतील आणि कनेक्ट करून तुम्ही व्हॉट्सअप कॉल वगैरे सगळं करू शकता. त्यात काही इश्यू येणार नाही. फक्त आपले रेग्युलर कॉल जे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला इश्यू येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला रूमच्या बाहेर जाऊन आपलं खाली जे आपण हे आहे खाण्याचं जे त्यांनी मांडलेलं आहे टेबल्स वगैरे, तिथं जरा पुढे गेलं की तुम्हाला रेंज येऊन जाईल. किंवा एंट्रन्सच्या गेटला, वेट मी तुम्हाला दाखवतो.
ॲक्च्युली ही गॅलरी आहे. इथं पण थोडी बहुत झाडं आहेत आणि इकडं पुढं आपल्या जो रोड आहे ना तिकडं गाडी लावलेली, तिथं जरी गेला किंवा इथं खाली वगैरे जरी गेला तरी तुम्हाला रेंज येऊन जाते, असं काय प्रॉब्लेम नाही. तर ही आहे रूम आणि आता आपण आवरतोय. बॅग वगैरे सगळे आपण पॅक करून ठेवलेत. त्यांना सांगितले आपण बिल बनवायला. आता बिल करूया, बिल तुम्हाला दाखवतो किती झालं आणि त्याच्यानंतर आपण टाटा बाय बाय करून आपल्या गाडीमध्ये बसून निघूया. आता आम्ही येताना आलोय हायवे, पुणे मुंबई बेंगलोरचा ते हायवे आहे तो धरून आलो आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्हाला बरेच ट्रॅफिक आणि टोल्स लागले आणि इकडून जो रोड आम्ही इकडून आलो तर तो रोड खूपच खराब होता, काम चालू आहे. मग आता आम्ही असं ठरवलंय की तो रूट चेंज करून आम्ही आता तामिनी घाटा थ्रू पुण्यात जायचं ठरवलंय. तर मित्रांनो आता आपण निघणार आहे. म्हणजे बिल वगैरे सगळं झालं आहे आपलं. टोटल बिल आपलं झालं आहे 4030 रुपये एका नाईटचं. त्यातमध्ये ब्रेकफास्ट वगैरे सगळं इन्क्लुडेड होतं आणि बाकीचं पण त्यांनी चहा वगैरे दिलं, लहान बाळाला खायला वगैरे त्यांनी पाहिजे तसं करून दिलं. त्याचं काही त्यांनी पैसे घेतले नाही. ही म्हणजे एक चांगली गोष्ट वाटली. तर आता ही आपली गाडी आहे, ही म्हणजे आपण झूम कार केलेली आहे. त्याचा पण रिव्ह्यू घरात गेल्यावर मी एक सेपरेट ब्लॉग बनवतो त्याच्यावर आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला सांगतो. गाडी कशी आहे, प्रोसेस कशी आहे झूम कारची ती सगळी सांगतो मी तुम्हाला. आणि आता आपण निघूया पुण्याकडे. तर चला इथंच आपला ब्लॉग आता संपूया, नाहीतर मी घरात जाऊन एक वाटलंच तर व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी करतो की आम्ही पोचलो आहे आणि त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ आपला ब्लॉग समाप्त करूया. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो ब्लॉग तुम्ही इथंपर्यंत बघितला असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि लाईक करा. चला बाय.